अमरावती जिल्ह्यातील मासोद ते वडगाव माहोरे मार्गावरील खदानामध्ये सोफियातील राख टाकली जात असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। या राखेच्या खड्ड्यात लोक आणि जनावरे पडत असून जीव गमावत आहेत। नुकतीच गाभण म्हैस मृत्युमुखी पडल्याने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। स्थानिकांनी अनेकदा फोन करून खदान मालकाला कळवले, मात्र मालकाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय। या ठिकाणी उपस्थित असलेले गिरीश चौधरी आणि काळबांडे परिवार यांच्या समोर ही हृदयद्रावक घटना घडली। खदानातील बेजबाबदारपणामुळे जीवितहानी होत असतानाही प्रशासन आणि मालक याकडे दुर्लक्ष करत असल्याची नागरिकांची तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सकाळी 6 वाजता म्हणजे रात्री 6 वाजतापासून म्हैस फसलेली आहे। 6 वाजतापासून म्हैस फसली आहे। आम्ही एवढ्या जणांना मिळून सगळ्यांनी ते म्हैस काढली आणि आम्हाला असं वाटत होतं का ते म्हैस बा निघते, ते म्हैस निघते तर अशी येऊन बसली। 8-8:30 वाजेपर्यंत ती म्हशीची वाट पाहिली, 5-10 वेळा चक्रा मारल्या त्याच्यात। चक्रा मार रात्रीपासून तर आता सकाळपर्यंत डॉक्टर साहेब येऊन गेले, एकामेकाला फोन लावून राहिला, तो त्याच्यावर जाळून आला, तो त्याच्यावर जाळून आला, एकही जण येऊन नाही राहिला इथं कोणीच। यायला पाहिजे ना, येईन ग्रामसेवकानं, त्या आपल्या सरपंचानं, उपसरपंचानं परमिशन दिलेल्या, याच्यात पैसे खाऊन बसल्या पुरी ग्रामपंचायत। करून काय राहिले हे म्हैस पुरीच्या मायबीन मराले हे झाली, एक जण येऊन नाही राहिला इथं कोणीच। यायला पाहिजे ना त्यानं, ट्रक उभा राहते तो इथंच, हे नका फोडू, नाही ट्रक राहते इथंच। माणसानं काही ना काही हे करायला पाहिजे ना। हे ना यायला पाहिजे, एकही नाही येऊन राहिलं इथं। हे जर लवकरात लवकर नाही म्हैस भरून दिली पाहिजे तेवढी। मालकाईले फोन लावून राहिला, मालकही उचलून नाही राहिला, एकही मालक फोन नाही उचलून राहिला, तो त्याच्यावर ढकलू राहिला, तो त्याच्यावर ढकलू राहिला। काल रात्रीपासून म्हैस पडलेली आहे आणि नेहमीच असे म्हैस पडल्या जाते असं गावकऱ्यांच्या वतीनं सांगण्यात येते आणि याच्यामध्ये तार कंपाऊंड वगैरे काहीच केलेलं नाही आहे। हे जर पूर्ण पाहिलं तर राखीनं भरलेलं आहे आणि ज्या खदान बांधकांना यांनी फोन केलेला वगैरे आहे ते काही त्याचा रिस्पॉन्स देत नाही आणि अशीच जर जीवितहानी होत राहिली तर आज तर गुरंढोर आहे, उद्या मनुष्यबळ आहे आणि लहान मुलं आहे। इथं जर कंपाऊंड वगैरे असतं तर हा भाग थाळला गेला असता आणि एवढी मोठी गाभण असलेली म्हैस ती जर अशा गावकऱ्यांना, लोकांना ज्यांच्या हातात एवढ्या वर्षापासूनची सत्ता आहे त्याबद्दल जर तुम्ही इथले जर असं करत राहाल तर याच्यानंतर किती जीव जाऊ शकते असं याच्यावरून निदर्शनात येते। आणि गाभण म्हैस असल्यामुळं आणि इथं प्रॉपर जे लोक काम करतात किंवा मालक आहेत ते स्वतःही इथं यांनी फोन केलेले आहेत खूपदा सकाळपासून आणि कालपासून, पण तरी ते इथं येत नाही। म्हणजे मानसिकता अशी आहे का हे फक्त पैसे कमवण्याचा धंदा आहे, परंतु लोकांच्या जीवितहानीचा आणि प्राण्यांच्या जीवितहानीचा याच्यावर फार मोठा धोका आहे असं लोकांच्या वतीनं असं वाटते। इथे अनायसे पोलीस पाटीलही आहेत आणि बाकीचे लोक आलेले आहेत, डॉक्टर वगैरे पाहणी केली आहे, परंतु जोपर्यंत ते मालक या बाबतीत हे करत नाही तोपर्यंत ते घरचे लोक काही बोलणार नाही असं मला आढळते। खदानामध्ये सोफियातील राख टाकल्यामुळे लोक आणि जनावरांचा जीव धोक्यात आला आहे। ही बाब प्रशासनाने तातडीने गांभीर्याने घेऊन कारवाई करणे आवश्यक आहे, अन्यथा अशा घटना पुन्हा घडून आणखी मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही।